नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. धनंजय मुंडेंनी नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यावा, संभाजीराजे छत्रपतींची मागणी. अमरावतीत गीत गायनाचा जागतिक रेकॉर्ड, तब्बल 401 तास गीत गायन. पंढरपूरमध्ये वाल्मिक कराडच्या पुतळ्याला प्रतिकात्मक फाशी. आणि खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल होणं गरजेचं असल्याचं मत संभाजीराजे छत्रपती यांनी आज कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय. दरम्यान या प्रकरणातील अनेक गोष्टी टप्प्याटप्प्याने समोर येत आहेत. मात्र धनंजय मुंडेंना एवढा काय मंत्रिपदाचा गोडवा लागलाय असा सवाल करत नैतिक जबाबदारी म्हणून धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी संभाजीराजेंनी केली. पण माझ्या कानावर निश्चित आलेलं आहे की त्या व्हिडिओच्या माध्यमातून जे कनेक्शन आहे या मर्डरच्या संदर्भात, या हत्येच्या संदर्भात, ते बऱ्यापैकी क्लिअर होतं. आणि म्हणून जी मागणी आमची सरकारला होती की त्यांना खंडणीच्या स्वरूपात जो मोका लावला आहे त्याच्यापेक्षाही त्यांनी 302 म्हणजे हत्येच्या माध्यमातून त्यांना तो गुन्हा नोंद होणं गरजेचं आहे. त्याशिवाय यातनं काही पर्याय नाही. आणि त्यातलाच एक भाग आमचा सुद्धा पुढा होता की धनंजय मुंडेंनी सुद्धा त्याला मंत्री राहणं हे काही बरोबर नाही. त्या सगळ्या गोष्टी सगळ्या आपोआप टप्प्याटप्प्याने सगळ्या बाहेर येणार. मराठा समाजाचे नेते बापू शिंदेंच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यातील खंडणी प्रकरणात अटक केलेल्या वाल्मिक कराडच्या पुतळ्याला पंढरपूरमध्ये आद्य क्रांतिकारक व्यायामशाळेसमोर प्रतिकात्मकरित्या फाशी देण्यात आली. संतोष देशमुख हत्या प्रकरणी कराडवर 302 चा गुन्हा दाखल करून घ्यावा. शासनाने कराडचे लाड न करता त्याच्याकडे असणारी कोट्यावधीची संपत्ती जमा करून घ्यावी अशी मागणी मराठा समाजाचे नेते बापू शिंदे यांनी केली. आरोपी गावले असताना वाल्मिक कराडचा शासन लाड करते. वाल्मिक कराडची मोमाया 25,000 कोटी रुपये त्याची इस्टेट सापडून सुद्धा पंढरपूरसारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी 2 वाडे आणि माढा तालुक्यात त्याची जमीन गाहून तुळजापूर, महाबळेश्वर या ठिकाणी त्याची जमीन शासनानं जिथं आहे तिथली जमीन जप्त करून शासनाच्या ताब्यात घ्यावी आणि वाल्मिक कराडला फाशी द्यावी ही आमची मुख्य मागणी आहे. मगच संतोष देशमुखला न्याय मिळेल, त्याशिवाय न्याय मिळणार नाही. अमरावतीत स्वराज्य एंटरटेनमेंटने 18 दिवस म्हणजेच तब्बल 401 तास सतत गीत गायनाचा जागतिक रेकॉर्ड केलाय. यामध्ये जवळपास 2600 गाणी गात 550 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या गीत गायनाच्या जागतिक विश्वविक्रमाची अमरावतीत नोंद झाल्याने आयोजकांकडून एकच जल्लोष करण्यात आला. यावेळी गिनीज बुक ऑफ रेकॉर्डचे CEO पवन सोलंकी यांची उपस्थिती होती. यापूर्वी नागपूरमध्ये 180 तास गायनाचा रेकॉर्ड होता. मात्र हा रेकॉर्ड आता अमरावतीकरांनी मोडलाय. खंडणी प्रकरण आणि बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे सूत्रधार असल्याचा ठपका वाल्मिक कराडवर असून त्याची CID कोठडी आज संपली. त्यानंतर बीड न्यायालयाने आज वाल्मिक कराडला खंडणी आणि मकोका प्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. नाशिकच्या गोदा घाटावर गोदावरी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. गोदावरीची विधिवत पूजा करून गोदावरी नदीची भव्य आरती करण्यात आली असून हर हर गंगेच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी शास्त्रोक्त पद्धतीने गोदावरी नदीचे पूजन करण्यात आले. जमलेल्या नाशिककर जनतेने या आरतीमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हे 2 दिवस अलिबाग दौऱ्यावर असून फावल्या वेळेत त्यांनी वर्सोली बीचवर वॉक करत आनंद लुटलाय. आपल्या कार्यकर्त्यांसोबत आठवले समुद्र किनाऱ्यावर नारळ पाणी प्यायल्याचं देखील पाहायला मिळालं. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी, मुले आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. जालन्याच्या वालसांगवी येथील शेतकरी संदीप पांढरे यांनी वांग्याला भाव मिळत नसल्यामुळे तब्बल 150 कॅरेट वांगी बांधावर फेकून दिली आहेत.
संदीप पांढरे यांनी 20 गुंठ्यांमध्ये वांग्याची लागवड करत 50,000 रुपये खर्च केला होता. मात्र सध्या मार्केटमध्ये वांग्याला 70 ते 80 रुपये कॅरेट एवढाच भाव मिळत असून खर्च देखील वसूल होत नसल्याने संदीप पांढरे या शेतकऱ्याने आपले वांग्यांचे 150 क्रेट बांधावरच फेकून दिल्याचं पाहायला मिळालं. छत्रपती संभाजीनगरच्या वरठाण ते खडकदेवळा रस्त्याचे सुरू असलेले काम अत्यंत खराब दर्जाचे असल्याच्या तक्रारी नागरिकांनी आमदार संजना जाधव यांच्याकडे केल्या होत्या. त्यानंतर जाधव यांनी रस्त्याची पाहणी करून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना कामाच्या दर्जाबाबत सुनावल्याचे पाहायला मिळाले. रस्त्याचे काम चांगल्या पद्धतीने करण्याच्या सूचना यावेळी संजना जाधव यांनी ठेकेदाराला दिल्या. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. जालन्याच्या सिंदखेड येथे ऊस तोडणीच्या हार्वेस्टर मशीनने अचानक पेट घेतल्याने मशीन आणि ऊसाच्या शेतीचं मोठं नुकसान झालं. सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून शेतकरी भागवत आधुडे यांच्या शेतातील ऊसाचे मात्र मोठं नुकसान झालंय. भंडाऱ्यातील तुमसर परिसरात गेल्या महिनाभरापासून भरधाव ट्रकच्या माध्यमातून रेतीची अवैध वाहतूक केली जात आहे. महामार्गावर दवाखाना, इतर दुकाने आणि बँका असल्याने वाहने बाजूलाच उभी केली जातात. त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊन अनेक नागरिकांना आपला जीव गमावा लागलाय. त्यामुळे प्रशासन याला जबाबदार असून प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली. प्रशासन, नगरपालिका प्रशासन या रस्त्यावर मोठमोठे बँका आहेत, हॉटेल्स आहेत, नर्सिंग होम आहेत, यांना परवानगी देण्यापूर्वी त्यांना पार्किंगची व्यवस्था पाहायला होती. परंतु नगरपालिका प्रशासनाने असली कुठलीही पार्किंगची व्यवस्था न करता सुद्धा त्या नर्सिंग होमला, त्या बँकेला परवानगी दिली आहे. फक्त नाम मात्र फेरीवाल्यांना ना आणि गाड्यावाल्यांना हटवून ही रहदारी संपणार नाही. याचा मुख्य मुद्दा आहे हॉटेल्स आहेत मुख्य मार्गावर, बँक आहेत, नर्सिंग होम्स आहेत, या ठिकाणची जी पार्किंग आहे त्यामुळे ही खूप मोठा प्रॉब्लेम सुरू आहे. अनेक दिवसापासून वाहतूक आहे आणि सर्वात मोठा प्रॉब्लेम आता काही दिवसापासून सुरू आहे. जे वाळूची जी वाहतूक होत आहे, ट्रक ही भरधाव धावत आहेत. एक सोबत 25-30 असे लागोपाठ ट्रक निघतात आणि त्यांची स्पीड एवढी असते की लोक घाबरतात. 17 तारखेला जो अपघात झाला त्यामध्ये त्या बाईची चूक दाखवण्यात येते, परंतु बिलकुल बाईची चूक नाही आहे, त्यामध्ये ट्रकवाल्याची चूक आहे. कारण डिवायडर आहे, डिवायडर जेव्हा त्यांनी ट्रक काढलं आणि नागरिक कसं चालेल हो, कुठं तरी जागा पाहिजे. एक ट्रक चालायला ना बाजूला जागा असल्यामुळे हे सर्व. येत्या 25 जानेवारीला भारतीय संविधान दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान सन्मान दौड 2025 चे आयोजन करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, बार्टी संस्था, संरक्षण तसेच सामरिक शास्त्र विभाग पुणे विद्यापीठ आणि पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने या दौडचं आयोजन करण्यात आलं असून मॅरेथॉनमध्ये पुणेकरांसह देश विदेशातील सुमारे 10,000हून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत. या मॅरेथॉनच्या जर्सीचं अनावरण काल मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आलंय. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने यावर्षीही अमृत महोत्सवी संविधान सन्मान दौड पुणे शहरामध्ये आम्ही आयोजित केलेली आहे. यामध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठ तसेच बार्टी तसेच मॅरेथॉन संघटना आणि BU भंडारी या सगळ्या मित्रांनी आम्हाला सहप्रायोजकत्व दिलेलं आहे आणि त्यामुळे ही तिसरी मॅरेथॉन असल्यामुळं ही सुवर्ण महोत्सवी मॅरेथॉन खूप जोरात होणार आहे. सगळ्या किमान 4,000पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आणि स्पर्धकांनी ह्यामध्ये ऑनलाईन नोंदणी केलेली आहे. ह्या जर्सीचं आज आम्ही उद्घाटन केलेलं आहे. तर उद्या दुपारी 2 ते 6 या वेळेमध्ये ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे, जे ऑफलाईन बी असतील, त्यांनी हे टी-शर्ट घेण्यासाठी सावित्रीबाई फुले विद्यापीठ जोशी गेट या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध विपश्यना विहार आहे, या ठिकाणी वाटप होणार आहे. 22, 23, 24 या 3 दिवसामध्ये वाटप होईल. वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.